शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे 67 ऑटो रिक्षा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली। माननीय श्री अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलामार्फत विशेष मोहीम दरम्यान शहरातील नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालक यांच्यावर मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात आज दिनांक 13/3/2026 रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली। सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये व शासकीय बसस्थानक व रेल्वे स्टेशन चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालकांवर मोवा का अन्वये विविध नियमांचे उल्लंघन करणारे 67 ऑटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे आणून त्यांचेवर 21,300 दंड आकारण्यात आले असून त्यापैकी 4,600 रुपये दंड वसूल करण्यात आले आहे। तसेच संबंधित ऑटो चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमांसंबंधी समुपदेशन करण्यात आले। तरी शहर वाहतूक नियंत्रण शाखामार्फत आव्हान करण्यात येत आहे की ऑटो रिक्षा चालक यांनी ऑटो रिक्षा चालविताना ऑटो स्टँडचा वापर करावा, रस्त्यावर ऑटो उभे करू नये, वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच ऑटो चालविताना सोबत वाहनाचे कागदपत्र बाळगावे, गणवेश परिधान करावे, क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमाचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडिंग बंद ठेवू नये असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक शाखा येथे भरावे असे आव्हान वाहतूक शाखामार्फत करण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।